आंघोळ करून सकाळची देवपूजा झाली, मग मंदिरात जाऊन आलो, देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेता घेता आम्ही वॉकिंग करतो. चालताना मग लगेच तिथे पारिजातकाचे फुलाचा सडा दिसला. पारिजातकाचे फुलं घरी आले, लगेच चटणी बनवली, डोसे वगैरे बनवले आणि सर्वांना नाश्ता बनवून दिला. सर्वांचा नाश्ता झाला. आई नाश्ता झाला, लगेच आईला तिथेच नाश्ता करता डुलकी आली. लगेच तिला झोप आली. मग तिला म्हटलं, इथे त्रास करून घेण्यापेक्षा तू जरा आतमध्ये जाऊन आराम कर. मग तिला तिच्या खोलीत जायला सांगितलं आराम करायला. ती आराम करेपर्यंत मग मी लगेच इकडे कपडे धुवून घेतले, झाडू वगैरे मारून घेतला आणि स्वयंपाकाची तयारी केली. इकडे तिचा आराम करायला गेली. मग तिचा इथे आराम चालू आहे. तिथेच टॉयलेट बाथरूम आहे तिचा. मग इकडे आज आमची होती डब्बा पार्टी, म्हणून डब्बा पार्टीला काय नाश्ता करावं म्हणून इकडे नाश्त्याची तयारी, थोडेसे नमक पारे म्हणतात त्याला, फ्राईड्स, तसं ते थोडंसं करून घेतले. आणि घरचंच बरं असतं, बाहेरचं कसं असतं कसं नाही, त्याच्यामुळे नमक पारे. आणि तयारी केली, जेवणं वगैरे झाले, तयारी केली, रिक्षा पकडले आणि गेले गार्डनला डब्बा पार्टीसाठी. मग आता तुम्हाला हा गार्डनचा थोडासा लुक दाखवते. सगळ्याजणी आलेल्या होत्या, तुम्ही बघू शकतात गार्डनला. कुणी काय खेळतं आपलं चालू आहे, कुणाचं फोटोग्राफी चालू आहे. इकडे सगळ्यांनी वाढलेलं जेवण वगैरे, त्यांचं डब्बा आणलेला, जेवण करून आलेले होते. 3 ते 5 होतं, म्हणून सर्वांनी नाश्त्याचेच खाऊच आणलेले होते सर्वांनी, आणि सांगितलंच होतं की सगळ्यांनी खाऊच आणा. मग मस्तपैकी आमचं सगळं खेळणं वगैरे झालं. 5 वाजता आम्ही हे खाऊ वगैरे सगळे एकमेकाला वाटलेत आणि खायचं चालू केलेलं आहे. आणि बायांना हाच टाईम व्यवस्थित असतो, 3 ते 5, 4 ते 6, म्हणजे सगळं आपलं घरचं आवरून येतं. खूप आम्ही आनंद घेतला गार्डनमध्ये. आणि ह्याच वेळेस एकत्र यायला भेटतं बायांना, नाहीतर मग आहेच कायमचे कामं. म्हणून आम्ही डबा पार्टी जरी म्हटली तर जास्तीत जास्त रविवारीच ठेवतो.